5 क्रमांक मानकरी ठरला। तास क्रमांक 5 वरून धावलेली गाडी श्री गुरु बसवलिंगेश्वर प्रसन्न राजा चेतक फॅन्स क्लब नागनसूर हा या मैदानातील 5म क्रमांकाचा मानकरी। आणि या ग्रामदेवत मल्लिकार्जुन यात्रेनिमित्त आयोजित या मैदानातील 4th क्रमांकाचा मानकरी ठरला। तास क्रमांक 4 वरून धावलेली गाडी श्री बसवलिंगेश्वर प्रसन्न शामवी बसवराज सिद्धाराम प्रचंड बसवज्योती फाउंडेशन नागनसूर यांचा घरचा साज बसवा आणि अधिकार हा या मैदानातील या मैदानातील 4th क्रमांकाचे मानकरी ठरले। तास क्रमांक 4 वरून धावलेली गाडी श्री गुरु बसवलिंगेश्वर प्रसन्न शामवी बसवराज सिद्धाराम प्रचंड बसवज्योती फाउंडेशन नागनसूर यांचा घरचा साज बसवा आणि अधिकार हा या मैदानातील 4th क्रमांकाचा मानकरी। हा या मैदानातील 3य क्रमांकाचा मानकरी ठरला। तास क्रमांक 2 वरून धावलेली गाडी आई शीलवंती देवी प्रसन्न दोस्ती दरबार नागनसूर श्रेयश कोणापुरे यांचा लाडका वजीर आणि पुट्टू दादा हैदरा यांचा लाडका छावा हा या मैदानातील 3 नंबरचा मानकरी। विजेत्या बैलगाडी मालकाचं चालकाचं हार्दिक अभिनंदन। आणि या मैदानातील 2 नंबरचा मानकरी ठरला। तास क्रमांक 1 वरून धावलेली गाडी श्री गुरु बसवलिंगेश्वर प्रसन्न सोन्या 85 आणि शंभू 1288 हा या मैदानातील 3य क्रमांकाचा मानकरी। विजेत्या बैलगाडी मालकाचं आणि चालकाचं हार्दिक अभिनंदन। आणि या मैदानातील ज्याची सर्व गावकऱ्यांना अपेक्षा होती हाच तो जोड या ठिकाणी चपळगाव केसरी मैदानातील 1म क्रमांकाचा मानकरी ठरला। या मैदानातील 1 नंबरचा मानकरी तास क्रमांक 3 वरून धावलेली गाडी चपळगावचा बुलंद आवाज मल्लू सोनार यांचा घरचा साज राजा ट्रिपल एक्का आणि सुंदर हा या मैदानातील 1म क्रमांकाचा मानकरी। आयोजक कमिटी मान्य श्री अभिजित मालक पाटील यांच्याकडून विजयी झालेल्या सर्व 5 बैलगाडी मालक चालक आणि सर्व प्रेक्षक यांचे मनपूर्वक हार्दिक अभिनंदन। एकेकाने यायचं आणि बक्षीस घेऊन जायचं। कुमार ड्रायव्हर यांना श्रेयश कोणापुरे यांच्याकडून 501 रुपयाचं बक्षीस त्यांनी स्वतः त्यांच्याकडनं घ्यायचंय।